अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि सुखमय जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाबाबत माहिती जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे देवपूजा। बघा, दररोज सकाळी उठून आपण आपल्या देवांची पूजा करत असतो। रोज आपण आपल्या देवांना स्नान घालतो। वेळात वेळ काढून आपण आपल्या देवांची पूजा करतो। जशी जमेल तशी पूजा करतो। पण पूजा न करण्यापेक्षा कशी तरी का होईना आपण देवपूजा केलेली बरी असा आपण विचार करत असतो ना। पण देवपूजा करताना देवपूजेचे जे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात। खरं सांगायचं तर आपण बघा, जी देवपूजा करतो त्या देवपूजेचं आपल्याला संपूर्ण फळ हवं असतं। तर आपण त्या देवपूजेच्या काही नियमांचे पालन हे केलंच पाहिजे। तुम्ही जर हे नियम लक्षात ठेवून देवपूजा केलीत तर तुम्ही केलेल्या देवपूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळतं। आता नियम कोणते आहेत तर बघा, अगदी छोटे छोटे आणि साधे सोपे नियम आहेत ज्यांचं आपल्याला पालन करायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। बघा, देवपूजा करताना सगळ्यात पहिली साधी सोपी गोष्ट जी आपल्याला करायची असते ती म्हणजे आपल्याला दिवा लावायचा असतो। तुम्ही पाहिलंच असेल की जेव्हा आपण गुरुजींना घरी बोलून आपल्या घरात सत्यनारायण करतो तेव्हा गुरुजी सर्वप्रथम सर्व पूजा मांडून घेतात आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करतात। पण आपल्यापैकी बरेच जण रोजची देवपूजा करताना काय करतात, देवांची संपूर्ण पूजा सर्वप्रथम करून घेतात आणि सगळ्यात शेवटी दिवा लावतात, अगरबत्ती लावतात। मग आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला कोणती पण पूजा, अगदी कोणतीही पूजा असो, तर ती पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच केली जाते। म्हणूनच रोजची देवपूजा करताना सुद्धा आपल्याला पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावून घ्यायचे। म्हणजेच जो दिवा तुम्ही देवांची पूजा करून झाल्यानंतर प्रज्वलित करता तोच दिवा तुम्हाला देवाच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी लावायचे। तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल की सुरुवातीला दिवा लावल्यामुळे देवपूजा करताना चुकून दिव्याला हात लागू शकतो, तर तुम्ही तो दिवा लावून एका बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या। यानंतर मग तुम्ही देवपूजा करा। आता दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे देवपूजा करताना बसायला आसन हे घ्यायचं, कारण विना आसन केलेली पूजा ही भूमीला प्राप्त होते, त्या पूजेचे फळ तुम्हाला मिळत नाही। जर समजा तुमचा देवारा उंचावर असेल, त्यामुळे तुम्हाला उभं राहून पूजा करावी लागत असेल, तरी सुद्धा पूजा करताना पायाखाली आसन हे घ्यायचंय। देवपूजा करताना कधी जमिनीवर बसून किंवा जमिनीवर उभं राहून पूजा करू नये। तुम्ही जर आसन न घेता जमिनीवर बसून पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याचं सर्व फळ हे धरणीला जातं। म्हणजेच काय, तर विनाआसन केलेली पूजा ही मातीमध्ये मिसळते। याचे परिणाम आपल्याला आणि आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात। म्हणूनच देवपूजा करताना तुम्ही बसायला एक आसन घेत जावा। यानंतर देवपूजा करताना जेव्हा आपण देवांना स्नान घालतो त्यावेळी आपल्याकडून छोट्या छोट्या चुका घडतात। देवांना स्नान घालताना बरेच जण काय करतात, देवघरातले सगळे देव तामणामध्ये काढून घेतात आणि सर्व देवांवर एकाच वेळेस पाणी ओततात। आणि बरेच जण काय करतात, एका भांड्यामध्ये पाणी घेतात आणि सर्व देवांच्या मूर्त्या एकाच वेळेस त्या पाण्यामध्ये बुडवतात। तर बरेच अशा प्रकारे देवांना स्नान घालतात, पण आपल्याला आपल्या देवांना अशा प्रकारची चुकूनही आंघोळ घालायची नाही। बघा, याचे दोष नकळत आपल्याला घराला आणि आपल्या घरातील सदस्यांना भोगावे लागतात। तर देवांना स्नान घालायची साधी सोपी पद्धत जी आहे ती म्हणजे देवांना स्नान घालताना देवघरातील देवांच्या सर्व मूर्त्या एका प्लेटमध्ये ठेवा। त्यानंतर एका तांब्याभरून पाणी घ्या। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही देवांना आंघोळ घालता ते भांडं घ्या। शक्यतो तुम्ही एखादी छोटीशी परात घ्या किंवा तामण घेतलं तरी चालेल। त्या तामणामध्ये एक छोटासा पाट ठेवा। बघा, ज्या दुकानामध्ये देवांचे सर्व सामान मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला देवांसाठी वापरायचे असे छोटे छोटे पाट सहज मिळतात। या पाटाची किंमत सुद्धा काही जास्त नसते। एकदम छोटासा पाट तुम्ही आणून तुम्ही सर्व देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरू शकता। बघा, देवांना स्नान घालताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचंय आणि सर्वात प्रथम गणपती बाप्पांचीच पूजा करायची असते। म्हणून स्नान घालताना प्रथम तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या आणि ती परातीत ठेवलेल्या पाटावर ठेवा। यानंतर उजव्या हातात पाण्याने भरलेला तांब्या घ्या आणि त्या तांब्यातील पाणी उजव्या हाताने बाप्पांच्या मूर्तीवर घाला। पण जर तुमच्याकडे देवांसाठी वापरायचा छोटा पाट नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या डाव्या हातामध्ये घ्या आणि उजव्या हाताने तांब्या घेऊन त्या तांब्यातील पाणी बाप्पांच्या मूर्तीवर घाला। या पद्धतीने देखील तुम्ही देवांना स्नान घालू शकता। यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून बाजूला ठेवा। नंतर दुसऱ्या देवाची मूर्ती घ्या, ती पाटावर ठेवा, उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला। अशा पद्धतीने एक एक मूर्ती घेऊन तुम्ही देवांना स्नान घालू शकता। चुकूनही देवांना एकत्रितरित्या आंघोळ घालू नका। बघा, जे आपण आपल्या देहासाठी करत असतो ते आपल्या देवांसाठी करायचं असतं। ज्या प्रकारे आपल्या घरातील सर्व सदस्य स्वतंत्रपणे स्नान करतात, अगदी त्याच प्रकारे देवांना स्वतंत्रपणे स्नान घालायचे। या नियमाचे तुम्ही आवर्जून पालन करा, जेणेकरून तुम्ही करत असलेल्या पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल।
आता देवांना स्नान घालून झाल्यानंतर जो प्रश्न येतो तो म्हणजे देवांना स्नान घातलेल्या पाण्याचं काय करायचं. तर बऱ्याच ठिकाणी अजूनही पाणी तुळशीला घातलं जातं. बघा, तुळशी मातेला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो. तुळशीला आपण विष्णुप्रिया म्हणतो. म्हणूनच जिथे तुळशी असते तिथे भगवान विष्णू तिला भेटायला येतातच. आणि आपण जर देवांना स्नान घातलेलं पाणी तुळशीला घातलं तर तुळशीचं पावित्र्य भंग होतं. म्हणून देवांना स्नान घातलेलं पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला घालू नका. कळत नकळत याचे दुष्परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून देवांना स्नान घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घाला. हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता. परंतु हे पाणी तुमच्या पायदळी तुडवलं जाणार नाही याची काळजी घ्या. कारण जेव्हा आपण देवांच्या मूर्तीवर अभिषेक करतो, जसं की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करतो, ते अभिषेकाचे पाणी आपण तीर्थ म्हणून पितो. आपल्या घरातील लहान मुलांनाही तीर्थ म्हणून प्यायला देतो. अशा रीतीने आपण देवांना स्नान घातलेल्या पाण्याचं पावित्र्य राखायचंय. यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्या भाळी हळद कुंकू लावायचे आणि पुरुष जर पूजा करत असतील तर त्यांनी हे स्वतःच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावायचा. हे देखील लक्षात ठेवायचं की देवदेवतांसाठी वापरायचं चंदन आणि हळद कुंकू तुम्ही जे स्वतःसाठी वापरणार असाल ते चंदन आणि हळद कुंकू हे वेगळं वेगळं असावं. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे तुम्ही देवासमोर तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्ही तो देवांच्या डाव्या बाजूला लावायचा. आणि जर तुम्ही देवासमोर तुपाचा दिवा ठेवणार असाल तर तुम्ही तुमच्या देवांच्या उजव्या बाजूला ठेवायची. दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आणि दिव्याला प्रार्थना करायची की तुझ्या ज्योतीच्या प्रकाशाने तू जसं उजळून निघाला आहेस तसंच तुझ्या आशीर्वादाने माझं आणि माझ्या कुटुंबाचे देखील आयुष्य उजळून निघू देत. बघा, आपण आपलं रोजचं आयुष्य जे जगत असतो ते आपण विविध देवदेवतांच्या आशीर्वादाने जगत असतो. जसं की आपली कुलदेवता आहे, आपली आरोग्य देवता आहे, आपली ग्रामदेवता आहे. तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा या सर्व देवतांचे एकवार स्मरण करायचे. देवपूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम श्री गणेशाय नमः असं म्हणायचं, कारण श्री गणेशाय नमः असं म्हटल्याशिवाय कोणत्याही पूजेला सुरुवात होत नाही. यानंतर आपल्याला विविध देवदेवतांचे फक्त स्मरण करायचे. तर याची सुरुवात कशी करायची बघा. ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री ग्रामदेवताय नमः, ओम श्री इष्टदेवताय नमः, ओम श्री वास्तुदेवताय नमः, ओम श्री आरोग्य देवताय नमः, ओम श्री मातृदेवताभ्य नमः, ओम श्री पितृदेवताभ्य नमः. हे बघा, हे म्हणण्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 30 सेकंदांचा वेळ लागू शकतो. तसं पाहिलं तरी खूप छोटी गोष्ट आहे, पण या देवदेवतांचे स्मरण केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. देवपूजा करताना तुम्ही जे देवांना फुलं अर्पण करता ती बाजारातून आणून ती जशी तशी देवांच्या चरणी वाहू नका. कारण त्या फुलांना बघा बऱ्याच हातांचा स्पर्श झाला असतो. त्यामुळे देवदेवतांना फुल अर्पण करताना थोड्याशा पाण्यात गंगाजल टाकून ते पाणी फुलांवर शिंपडावं आणि मग ती फुलं देवांच्या चरणी अर्पण करावीत. आदल्या दिवशी जी फुलं आपण देवांना वाहिलेली आहेत ती फुलं जेव्हा तुम्ही देवांच्या चरणावरून उचलता तेव्हा ती फुलं हातात घ्यायची आणि त्यात फुलांचा सुगंध आपल्या छातीत भरून घ्यायचा. कारण ती फुलं देवांच्या चरणावर वाहिलेली असतात, त्यात देवांचा आशीर्वाद समाविष्ट झालेला असतो. पण ही फुलं आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत, ती लगेच आपल्याला विसर्जित करायची. ही फुलं पाण्यामध्ये विसर्जित करायची सोय जर तुमच्याकडे नसेल तर ही फुलं तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करू शकता. हे निर्माल्य कधीही कचऱ्यामध्ये टाकू नका. हे निर्माल्य तुम्ही इथे तिथे टाकू नका. तसंच घरामध्ये देखील साठवू नका. त्या फुलांची तुम्ही व्यवस्थित विल्हेवाट लावा. देवपूजा करताना बघा आपण देवांना चंदन लावतो, हळदी कुंकू लावतो. देवांना चंदन किंवा हळदी कुंकू लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे गणपती बाप्पा ही अशी एकमेव पुरुष देवता आहे जिला आपण हळदी कुंकू अर्पण करतो. इतर कोणत्याही पुरुषाला म्हणजे पुरुष देवताला आपण हळदी कुंकू अर्पण करत नाही. तुमच्या देवघरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा आहे. त्यांना चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही. तुमच्या घरात जर बाळकृष्णाची मूर्ती, हरिश्री विष्णूंची मूर्ती असेल त्यांना देखील तुम्ही अष्टगंध लावा. आणि घरात जर शिवपिंड असेल तर शिवपिंडाला चुकूनही हळद कुंकू अर्पण करायचं नाहीये. शिवपिंडावर जर तुम्ही हळद कुंकू अर्पण केलं तर त्या पूजेचे कोणतेच फळ तुम्हाला मिळणार नाही. उलट भगवान शंकरांच्या क्रोधाला तुम्हाला तोंड द्यावे लागेल. भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर भगवान शिव असतील, शिवपिंड असेल तर तुम्ही त्यांना भस्म अर्पण करा. तुमच्या देवघरात जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती असेल किंवा विठ्ठल आणि रुक्मिणी असेल तर त्यांना विष्णूंना अष्टगंध लावा, माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करा. तसेच भगवान विठ्ठलांना अष्टगंध लावा, रखुमाई मातेला हळदी कुंकू अर्पण करा. बघा, या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण देवघरातील देवांची पूजा तर आपण रोजच करतो. फक्त देवपूजा करताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवूनच देवांची पूजा करायची.
त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील. घरामध्ये देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते. देवांची पूजा करताना तुमचं मन हे नेहमी प्रसन्न असावं. बघा, देवपूजा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. सकाळी स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून पूजेची सर्व सामग्री एकत्र करून देवांचे स्मरण करत पूजेला सुरुवात करायची. पुरुषांनी कपाळाला गंध लावून घ्यायचा आहे. स्त्रिया पूजा करणार असतील तर त्यांनी त्यांच्या भारी हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि मग देवपूजेला सुरुवात करायची. देवपूजा करताना कधीही आपलं आसन हे देवांपेक्षा उंच नसावं. पूजा करताना तुमचं मन एकाग्र असावं. देवांची पूजा करताना कधीच मध्ये उठून जायचं नाहीये. तुम्ही पूजा करताना विड्याची पाने वापरणार असाल तर नेहमी पालती ठेवायचे आणि पानांचा देठ असतो ना तो देवाकडे करायचा आहे. आणि जर जर समजा तुम्ही देवांसमोर नारळ ठेवणार असाल तर नारळाची शेंडी देवाकडे करायची. पूजा करताना कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका. देवांना नमस्कार करताना कधीही चप्पल घालू नका. देवांना नमस्कार करून जर तुम्ही रागावलेला असाल कोणावर किंवा घरात तुमच्या जर भांडण होत असेल, तुमचं मन नसेल, म्हणजे जर काही गोष्टींमध्ये तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करू नका. घरातील कोणाला तरी सांगू शकता. देवपूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आरती करायची, कारण कोणत्याही पूजेची सांगता ही आरती केल्याशिवाय होत नाही. आरती केल्याशिवाय जर आपण आसन सोडले तर ती पूजा अपूर्ण समजली जाते. त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. आरती झाल्यानंतर सर्वात शेवटी देवांची क्षमा मागावी. क्षमा यासाठी की बघा, आपण देवांची पूजा करताना आपल्याकडून चुकून आपल्याकडून काही कळत नकळत काही चुका होतात. या होतातच. तर अशा काही गोष्टी छोट्या छोट्या आपल्याकडनं चुका जर आपल्याकडून झाल्या असतील तर त्या चुकांसाठी देवांची क्षमा मागायची. बघा, देवपूजा करताना आपल्याला हे जे छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे असतात. तर बऱ्याच अशा नियमांची तुम्हाला मी माहिती करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर बघा, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही कमेंट नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.